Hello students. Uh, in last lecture we have seen regarding the central nervous system disorder, that is the meningitis. We have started with fifth unit. In that the second condition or second disorder that we are going to see is the hydrocephalus. Hydrocephalus or hydrocephalus, it is the same words. Here we have merged two words, that is a hydro plus cephalus. So what do you mean by hydrocephalus? Here, as we know that hydro is the water, we can say water to the hydro. So cephalus, in some regions cephalus is pronounced as a cephalus or cephalus, hydrocephalus or hydrocephalus. So here we are pronouncing as a hydrocephalus. So hydro, it is the water, and cephalus, it is related to our central nervous system. Okay, so hydrocephalus. Now we are going to see what is the hydrocephalus, what is the definition, what is the causes, what are the etiology, what is the clinical manifestation, what are the diagnostic evaluation, and what is the treatment modalities. So here, before going to there, actually I forgot yesterday to explain about the terms like the definition. Definition means, as we know that the definition is the, in Marathi we can say as the व्याख्या. आपण म्हणू शकतो की व्याख्या म्हणजे डेफिनेशन. त्यानंतर इटिओलॉजी, ॲज वी आर हॅव्हिंग द सेम वर्ड इटिओलॉजी ॲज वेल ॲज द कॉजेस. सो इटिओलॉजी ऑर कॉजेस, इट मीन्स द कारणे, कशामुळे हा आजार होतो, याला आपण म्हणतो इटिओलॉजी. द नेक्स्ट इज द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन और साइन अँड सिम्टम्स, बोथ वर्ड्स आर सेम. सो चिन्ह आणि लक्षणे, साईन अँड सिम्टम्स. साईन मीन्स चिन्ह अँड सिम्टम मीन्स लक्षणे. सो चिन्ह आणि लक्षणे कशावरून ओळखायचं किंवा कसा याच्यामध्ये कोणकोणते चिन्ह आणि लक्षणे असतात ह्या आजारामध्ये. सो दोज साईन अँड सिम्टम्स. देन ट्रीटमेंट, सॉरी डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन मीन्स व्हॉट आर द थिंग्स और व्हॉट आर द इन्व्हेस्टिगेशन्स, कोणकोणत्या आपण चाचण्या करणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्याला कळून येईल की हा आजार कशामुळे झाला आहेत, तर त्याला आपण म्हणतो डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. आणि त्यानंतर असतं तर ट्रीटमेंट. आपल्याला सगळ्यांना माहितीच की त्याच्यामध्ये नर्सिंग ट्रीटमेंट येते किंवा नर्सिंग मॅनेजमेंट येते आणि सर्जिकल किंवा मेडिकल मॅनेजमेंट येते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण वी विल स्टार्ट फ्रॉम द डेफिनेशन. सी, दिस इज अ पिक्चर विच आर शोविंग द हायड्रोसेफॅलस बेबी. तर याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मली काय दिसतं आहे की एक बेबी आहे, पण ते ॲबनॉर्मल आहे. त्याची जी हेडची जी साईज आहे ती ॲबनॉर्मल म्हणजे एक्सेसिव्हली लार्ज आहे. ओके, तर ही जी डिसीज कंडिशन, यालाच आपण हायड्रोसेफॅलस म्हणतो. ओके, here is a definition. Hydrocephalus is a condition resulting from an imbalance between the production and absorption of cerebral spinal fluid. ओके, हायड्रोसेफॅलस म्हणजे काय, इट रिझल्टिंग फ्रॉम, कशापासून रिझल्ट होतो हा, तर इम्बॅलन्स बिटवीन द प्रोडक्शन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ सेरेब्रल स्पायनल फ्लुइड, CSF ज्याला म्हणतो आपण. ते ज्यावेळेस सेरेब्रो स्पायनल फ्लुइडचं ॲब्सॉर्प्शन आणि प्रोडक्शन याच्यामध्ये इम्बॅलन्स होऊन जातो. म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये त्यानं तयार करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी तयार करणं, किंवा त्याचे ज्या प्रमाणात त्याने ॲब्सॉर्ब करायला पाहिजे, शोषून घेतलं पाहिजे, तर त्या प्रमाणात ज्यावेळेस ते घेत नाही त्यावेळेस हा आजार होतो. त्याला आपण म्हणतो हायड्रोसेफॅलस. इट इज अ कंडिशन रिझल्टिंग फ्रॉम अन इम्बॅलन्स बिटवीन द प्रोडक्शन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. दिस imbalance results in an increased volume of spinal fluid. Okay, this imbalance result in an increased volume of spinal fluid, dilation of the ventricular system, and often increased intracranial pressure. Okay, म्हणजे काय काय होतं याच्यामध्ये, तर फर्स्ट इज द दिस इम्बॅलन्स रिझल्ट्स इन अन इन्क्रीज व्हॉल्यूम ऑफ स्पायनल फ्लुइड. म्हणजे याच्यामध्ये स्पायनल फ्लुइड जे आहे ते CSF आहे ते खूप जास्त वाढून जातं. देन डायलेशन ऑफ द व्हेंट्रिक्युलर सिस्टीम. जे व्हेंट्रिक्युलर सिस्टीम आहे तर ती त्याच्यामध्ये डायलेशन होतं, म्हणजे त्याची साईज वाढून जाते. अँड ऑफन इन्क्रीज इन द इंट्राक्रॅनियल प्रेशर. आता जो सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये एक प्रेशर असतो, आपण त्याला काय म्हणतो, इंट्राक्रॅनियल प्रेशर म्हणतो, जो आपल्या क्रॅनियममध्ये असतो किंवा आपल्या स्कलमध्ये जो प्रेशर असतो किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये जो प्रेशर असतो त्याला आपण म्हणतो इंट्राक्रॅनियल प्रेशर. जसं की आपल्या डोळ्यांमध्ये IOP असतं, इंट्राऑक्युलर प्रेशर. आपल्या रक्तामध्ये ब्लड प्रेशर असतो, तसं आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये पण इंट्राक्रॅनियल प्रेशर असतो. This is the picture which is showing us is the CSF pathway. Okay, CSF pathway. आता हे रेड कलरने जे दाखवले तर ते CSF पाथवेच आपलं म्हणजे दाखवले. आता
आता CSF पाथवे याच्यामध्ये म्हणजे आपण एक फक्त बघून घेऊ की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे ते सर्क्युलेट कसं होतं. तर लॅटरल व्हेंट्रिकल्समधून हे फॉरामेन मोनरो जो आहे थर्ड व्हेंट्रिकल याच्यामध्ये जातो. नंतर ॲबडक्ट सिलिव्हियस आहे त्याच्यामध्ये जातं. नंतर फोर्थ व्हेंट्रिकलमधून फॉरामिना ऑफ मॅगेंडी अँड लश्का त्याच्यामध्ये जातं. त्यानंतर सबॲरेक्नॉइड स्पेस ओव्हर ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. त्यानंतर रिअब्सॉर्प्शन इंटू द व्हेनस सायनस ब्लड व्हाया ॲरेक्नॉइड ग्रॅन्युलेशन्स. ही एक पाथवे हा म्हणजे लेटरल व्हेंट्रिकल्स फॉरामेन ऑफ मोनरो, थर्ड व्हेंट्रिकल ॲक्विडंट ऑफ सिल्व्हिस, फोर्थ व्हेंट्रिकल फॉरामिना ऑफ मॅगेंडी अँड लश्का. त्याच्यानंतर सबॲरेक्नॉइड स्पेस ओव्हर ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. देन रिअब्सॉर्प्शन इंटू द व्हेनस सायनस ब्लड व्हाया ॲरेक्नॉइड ग्रॅन्युलेशन्स. तर हे एवढं काही महत्त्वाचं नाही, तुमच्या एक माहितीसाठी सांगितलं मी. Here is again, it is an hydrocephalus. It is an imbalance of CSF absorption or production caused malformations, tumors, hemorrhage, infections or trauma. त्यानंतर आपण बघतो हायड्रोसेफॅलसचे टाइप्स. सो हिअर आर द टू टाइप्स ऑफ द हायड्रोसेफॅलस. वन इज द कम्युनिकेटिंग अँड अदर वन इज द नॉन कम्युनिकेटिंग. सो वी विल सी व्हॉट इज द कम्युनिकेटिंग हायड्रोसेफॅलस. So, communicating hydrocephalus is the condition that results when the arachnoid villi are unable to adequately reabsorb cerebrospinal fluid. म्हणजे काय, ज्या वेळेस ॲरेक्नॉइड व्हिली ज्या असतात आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीममधल्या, तर त्या ॲडिक्वेटली सेरेब्रोस्पायनल फ्लुइड ॲब्सॉर्ब करत नाही, त्यावेळेस कम्युनिकेटिंग हायड्रोसेफॅलस होतो. केव्हा होतो कम्युनिकेटिंग हायड्रोसेफॅलस? ज्यावेळेस आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीममधल्या ॲरेक्नॉइड व्हिली ज्या आहे तर त्या सेरेब्रोस्पायनल फ्लुइड व्यवस्थित रिॲब्सॉर्ब करत नाही सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, त्यावेळेस कम्युनिकेटिंग हायड्रोसेफॅलस होतं. ओके. देन इंट्राव्हेंट्रिक्युलर or subarachnoid hemorrhage. Infections process such as the meningitis may also render the arachnoid villi to be non-functional due to the, for example, toxins, or may also be due to the overproduction of the cerebrospinal fluid. This is rare and usually associated with the choroid plexus papilloma or choroid plexus carcinoma. देन इन द नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसेफॅलस. म्हणजे नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसेफॅलस जो आहे तो कसा होतो, तर नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसेफॅलस इज अ कंडिशन दॅट रिझल्ट्स व्हेन द ventricular system does not communicate with the arachnoid villi due to some obstruction in the normal pathways of CSF flow. म्हणजे नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसेफॅलस केव्हा होतो, तर ज्यावेळेस व्हेंट्रिक्युलर सिस्टीम जी आहे तर ती त्याचं कम्युनिकेशन म्हणजे काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये जी काही सर्क्युलेशन वगैरे जे आहे ते व्यवस्थित करत नाही. कोणाबरोबर, तर ॲरेक्नॉइड व्हिली बरोबर. तर ड्यू टू सम ऑब्स्ट्रक्शन इन द नॉर्मल pathways of CSF flow. Consequently, CSF is produced in the ventricular system but cannot flow to the arachnoid villi to be reabsorbed. Such obstructions can occur when the pathways are blocked by a tumor, congenital abnormalities of the brain, cyst, inflammation from infection, or any other condition that interferes with the patency of these pathways. ठीक आहे. तर आपण इथं बघितलं कम्युनिकेटिंग हायड्रोसेफॅलस आणि नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसेफॅलस. तर कम्युनिकेटिंग हायड्रोसेफॅलस म्हणजे काय, ज्यावेळेस ॲरेक्नॉइड व्हिली ज्या आहेत तर त्या ॲडिक्वेटली CSF ॲब्सॉर्ब करत नाही. आणि नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसेफॅलस काय आहे की नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसेफॅलस इज अ कंडिशन दॅट रिझल्ट्स व्हेन द व्हेंट्रिक्युलर सिस्टम डज नॉट कम्युनिकेटिंग विथ द ॲरेक्नॉइड व्हिली ड्यू टू सम ऑब्स्ट्रक्शन इन द नॉर्मल पाथवे ऑफ CSF फ्लो, म्हणजे नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसेफॅलस. त्याच्यामध्ये पिक्चर दाखवले बघा, नॉर्मल ब्रेन अँड व्हेंट्रिकल्स. आता पहिलं जे पिक्चर आहे ते नॉर्मल ब्रेन अँड व्हेंट्रिकल्स आहेत आणि सेकंड पिक्चर झालं सोलन व्हेंट्रिकल्स. याच्यामध्ये आपण बघू शकतो बघा किती म्हणजे प्रमाणात स्वेलिंग आलेली आहे व्हेंट्रिकल्सवरती. देन इटिओलॉजी. आता कंजेनायटल हायड्रोसेफॅलस आणि ॲक्वायर्ड हायड्रोसेफॅलस. म्हणजे कंजेनायटल म्हणजे काय की जो जन्मताच असतो. कंजेनायटल शब्दाचा अर्थ काय की जन्मताच असतो. आणि ॲक्वायर्ड म्हणजे काय, हा जन्मानंतर झालेला असतो. ॲक्वायर्ड कुठल्या तरी गोष्टीमुळं हा घडून आलेला असतो, त्याला आपण म्हणतो ॲक्वायर्ड हायड्रोसेफॅलस. इटिओलॉजी तुम्हाला सांगितलं मी की इटिओलॉजी म्हणजे काय, तर इटिओलॉजी म्हणजे कारणे किंवा कॉजेस पण म्हणू शकतो आपण इटिओलॉजीला. तर कारण कोणकोणत्या गोष्टीमुळे हा आजार होऊ शकतो, तर कंजेनायटल हायड्रोसेफॅलस.
तर कंजेनरल हायड्रोसेफॅलस जे आहे तर कोणकोणत्या गोष्टी होतं, तर इंट्रायुटेराइन इन्फेक्शन्स. इंट्रायुटेराइन म्हणजे काय, ज्यावेळेस ते बेबी गर्भाशयामध्ये असतं त्यावेळेस एखाद्या प्रकारचं इन्फेक्शन जर झालेलं असेल तर त्या इंट्रायुटेराइन इन्फेक्शन्समुळं हायड्रोसेफॅलस होऊ शकतो. देन कंजेनेटल ब्रेन ट्यूमर, जर जन्मतः जर ब्रेन ट्यूमर जर असेल तर त्या गोष्टीमुळे हायड्रोसेफॅलस होऊ शकतो. देन इंट्राक्रॅनियल हेमरेज, इंट्राक्रॅनियल जो क्रॅनियम म्हणजे आपण म्हणतो की क्रॅनियममध्ये आतल्या आत म्हणजे जे वरतून कळून येत नाही की डोक्याच्या आतमध्ये हेमरेज झाले, हेमरेज म्हणजे ब्लिडिंग होणं, तर ब्लिडिंग झालेलं आहे. त्यानंतर कंजेनेटल मालफॉर्मेशन्स, कोणतेही जन्माच्या आधी जर बेबीला कुठल्याही प्रकारचे जर मालफॉर्मेशन जर असतील म्हणजे विकृती जर असतील तर त्यामुळे पण हायड्रोसेफॅलस होऊ शकतो. तर मेनली 4 कारणं आहेत काय, इंट्रायुटरन इन्फेक्शन्स, कंजेनेटल ब्रेन ट्यूमर, इंट्राक्रॅनियल हेमरेज, कंजेनेटल मालफॉर्मेशन्स. These are the things which can cause the congenital hydrocephalus. Then next is the acquired hydrocephalus. आता acquired hydrocephalus मध्ये काय काय, तर acquired hydrocephalus इन्फ्लामेशन आहे, देन ट्रॉमा आहे, निओप्लाझम आहे, त्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर आहे, डिजनरेटिव्ह ॲट्रोपी ऑफ ब्रेन आहे. इन्फ्लामेशन म्हणजे काय, आपल्या सगळ्यामध्ये दाह होणं किंवा स्वेलिंग येणं, त्याला आपण म्हणतो इन्फ्लामेशन. त्यानंतर ट्रॉमा, कुठल्याही प्रकारची जन्मानंतर डोक्यावरती काहीतरी मार वगैरे लागणं किंवा काहीतरी इंजुरी होणं, त्याला आपण म्हणतो ट्रॉमा. निओप्लाझम की ॲक्वार्डमध्ये आपण म्हणतो हे ऑन्कोलॉजी रिलेटेड की कॅन्सरस कुठल्याही प्रकार होणं, तर निओप्लाझम. तर कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर, जर कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर जर झालं तर त्यामुळे पण हायड्रोसेफॅलस होऊ शकतो. त्यानंतर डिजनरेटिव्ह ॲट्रोपी ऑफ ब्रेन, जर ॲट्रोपी तुम्ही मेडिकल सर्जिकलमध्ये शिकशाल की ॲट्रोपी ऑफ ब्रेन किंवा डिजनरेटिव्ह ॲट्रोपी ऑफ ब्रेन काय आहे ते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींमुळे हायड्रोसेफॅलस होऊ शकतो, ॲक्वायर्ड हायड्रोसेफॅलस. तर इथपर्यंत आपण बघितलं की इटिओलॉजी. आता यानंतर आपण बघणार की साइन अँड सिम्टम्स किंवा क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. तर कोणकोणत्या गोष्टी असतात की ज्यामुळे आपण ओळखू शकतो की हा हायड्रोसेफॅलस आहे. इन इन्फॅन्ट्स द हायड्रोसेफॅलस CSF बिल्ड्स द सेंट्रल नर्वस सिस्टीम causing the fontanelle soft spot due to bulge and the head to be larger than expected. Early symptoms may also include eyes that appear to gaze downward. ओके, म्हणजे सनडाउनिंग म्हणतो आपण याला. आईज दॅट ॲपियर टू गेज डाऊनवर्ड म्हणजे ते डोळे जे असतात ते खाली अशा खालच्या बाजूला झुकलेले असतात. देन इरिटेबिलिटी, म्हणजे ते बाळ जे असतं ते जास्त इरिटेबल झालेलं असतं, ते चिडचिड करतं जास्त, खाण्यापिण्याला प्रत्येक गोष्टीला खूप जास्त चिडचिड करत असतं. त्यानंतर सेपरेटेड सुचर्स. आता सुचर्स म्हणजे काय असतं तुम्हाला सांगायचं झालं तर आपले जे डोकं जे आहे आपल्या वरच्या बाजूचं आपण ज्याला स्कल जे म्हणतो, ते स्कल हे काही आपण थोडक्यात म्हणू की काही टाके असे जसे आपण सुचर्स घेतो याच्यामध्ये एखादा इंजुरी झाल्यानंतर, तर त्या प्रकारचे सुचर्स असतात. जसे आपल्या डोक्यावरती आपले जे फॉन्टेनल्स जे आहेत, अँटिरियर फॉन्टेनल आणि पोस्टेरियर फॉन्टेनल जे आहेत, तर ते जोडले गेलेले असतात. आपले जे स्कल पूर्ण जे आहे ते फ्रंटल लोब किंवा परायटल लोब, ऑसिपिटल लोब हे जे आहेत ते एकत्र जोडले गेलेले असतात. म्हणजे आपण काय थोडक्यात म्हणू की असं शिवल्या आपण एखाद्या सुईद्वारे ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस तसे टाके पडतात त्याचे, तर त्याप्रमाणे सुचर्स पडलेले असतात. तर ते सुचर्स जे आहेत तसे नॉर्मली एकदम एकत्र असतात, जोडले गेलेले असतात एकत्र. पण ज्यावेळेस हायड्रोसेफॅलस होतं त्यावेळेस हे सेपरेटेड सुचर्स होतात. म्हणजे त्यांची हे जे आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट जो असतो त्या सुचर्समधला, दोन्ही सुचर्समधला थोडासा जास्त होऊन जातो, कारण ते ताणलं जातं तिथं हायड्रोसेफॅलस झाल्यामुळं. देन स्लिपीनेस, बेबीज म्हणजे आपण काय म्हणतो एक्सेसिव्ह स्लिपीनेस इज देअर. देन नॉशिया अँड वॉमिटिंग. This condition is related to the central nervous system. Because of that, the baby will have the nausea and vomiting. Then high pitch cry. हाय पिच क्राय म्हणजे एक्सेसिव्हली जे नॉर्मल जे बेबी रडतं त्याच्यापेक्षा एकदम जास्तीत जास्त हाय पिच क्राय असतो त्या बेबीचा. दिज आर द साइन अँड सिम्टम्स. ह्याच्याबरोबरच म्हणजे आपण जे साइन अँड सिम्टम्समध्ये अजून हे पण इन्क्लूड करू शकतो की एक्सेसिव्हली लार्ज हेड जे असतं ते एक्सेसिव्ह लार्ज हेड असतात, प्रॉमिनंट व्हेन असतात डोक्यावरच्या, त्याने संकन आईज पण असू शकतात त्याच्यामध्ये, त्यानं ते बेबी एकदम डल पण असू शकतं
हे सगळे जे साइन अँड सिम्टम्स जे आहेत तर हे हायड्रोसेफॅलसमध्ये दिसून येतात. हायड्रोसेफॅलस म्हणजे एकदम बल्जिंग फॉन्टेनल्स वगैरे जे म्हणतो आपण ते पण असं याच्यामध्ये. तो म्हणजे एकदम सहज आपण ओळखू शकतो की हायड्रोसेफॅलस आहे याला, कारण एक्सेसिव्ह इनलार्जमेंट ऑफ द हेड असते याच्यामध्ये. देन लॅबोरेटरी स्टडीज. आता लॅबोरेटरी स्टडीज म्हणजे आपण कोणकोणत्या चाचण्या करू शकतो की जेणेकरून त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की त्या बेबीला किंवा त्या बाळाला हायड्रोसेफॅलस झाला आहे. ओके, तर फर्स्ट इज अ नो स्पेसिफिक ब्लड टेस्ट आर रिकमेंडेड इन द वर्कअप ऑफ हायड्रोसेफॅलस. म्हणजे अशी कोणती प्रकारची ब्लड टेस्ट नाही आहे की ज्याच्यामुळे आपण ओळखू शकतो की त्या बेबीला हायड्रोसेफॅलस झाला आहे. देन जेनेटिक टेस्टिंग अँड काउन्सिलिंग माइट बी रिकमेंडेड व्हेन एक्स लिंक हायड्रोसेफॅलस सस्पेक्टेड. म्हणजे आपण जर कंजेनिटल जर म्हटलं तर आपण बेबीच्या जन्माच्या अगोदर पण आपण जेनेटिक काउन्सिलिंग किंवा जेनेटिक टेस्टिंग करून आपण हे ओळखू शकतो की त्या बेबीला हायड्रोसेफॅलस हा झालेला आहे. देन इव्हॅल्युएट cerebrospinal fluid. Evaluate cerebrospinal fluid in the post-hemorrhagic and post-meningitic hydrocephalus for protein concentration and to exclude the residual infection. म्हणजे आपण पोस्ट हेमोरेजिक आणि पोस्ट मेनिंजायटिक हायड्रोसेफॅलस प्रोटीन कॉन्सन्ट्रेशनसाठी CSF पाठवू शकतो. सो दिस आर द टेस्ट आहेत. त्याबरोबरच मग आपण अजून कोणकोणते करू शकतो तर CT स्कॅन आहेत. CT scan can assess the size of ventricles and other structure. Then MRI can evaluate for the Chiari malformations or cerebellar or periaqueductal tumors. So ultrasonography through the anterior fontanelles in infants is useful for evaluating the subepidermal and intraventricular hemorrhage and in following infants for possible development of progressive hydrocephalus. So म्हणजे आपण CT करू शकतो, MRI करू शकतो, अल्ट्रासोनोग्राफी करू शकतो. त्याबरोबरच आपण व्हॉट इज नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी इन द हायड्रोसेफॅलस. तर आपल्याला रोज त्याचे जे हेड सर्कम्फरन्स घ्यावी लागते, म्हणजे जे साईज आहे जे डोक्याची तर ती वाढते का कमी होती. सो वी हॅव टू चेक द हेड सर्कम्फरन्स ऑफ द बेबी. देन मॅनेजमेंट. सो सर्जिकल मॅनेजमेंट. व्हॉट इज इन द सर्जिकल मॅनेजमेंट. रिमूव्हल ऑफ द ऑब्स्ट्रक्शन्स. ज्यावेळेस एखादं ऑब्स्ट्रक्शन आलेलं असेल की म्हणजे हायड्रोसेफॅलस म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणतो की ज्यावेळेस कोणत्याही प्रकारचं ऑब्स्ट्रक्शन येतं आहे की CSF प्रोडक्शन आणि ॲक्सेप्शनमध्ये, तर मग ऑब्स्ट्रक्शन जर आलं असेल तर पहिल्यांदा आपल्याला व्हेंट्रिकल्समधलं आपलं ऑब्स्ट्रक्शन काढावं लागेल. सो फर्स्ट सर्जिकल मॅनेजमेंट इज द रिमूव्हल ऑफ द ऑब्स्ट्रक्शन. देन रिडक्शन इन द अमाऊंट ऑफ CSF प्रोड्यूस थ्रू द डिस्ट्रक्शन ऑफ अ पोर्शन ऑफ अ कोरड प्लेक्सस ऑर थर्ड ऑफ फोर्थ ventriculostomy. ठीक आहे, जे CSF जे एक्सेसिव्हली वाढत आहे ते कमी करणं हे एक सर्जिकल मॅनेजमेंट असेल. देन हायड्रोसेफॅलस मोस्ट ऑफन ट्रीटेड बाय सर्जिकल इन्सर्टिंग अ शंट सिस्टीम. म्हणजे बेस्ट वे ऑफ ट्रीटिंग द हायड्रोसेफॅलस इज द शंट. म्हणजे शंट तयार करणं डोक्यामध्ये हे एक बेस्ट सर्जिकल मॅनेजमेंट आहे हायड्रोसेफॅलससाठी. तर शंट म्हणजे काय असतं तर आपण बघू. व्हॉट इज अ शंट. शंटमध्ये दोन प्रकार असतात. एक VP असतो, व्हेंट्रोपरेटल शंट, जे आपण VP शंट म्हणतो, आणि AV शंट म्हणतो. तर VP शंट काय असतं आणि AV शंट काय असं आपण बघू. सगळ्यात आपण बघू की व्हॉट इज अ शंट. व्हॉट इज अ VP शंट. VP शंट इज अ लॉंग प्लास्टिक ट्यूब that allows fluid to drain from the brain to another part of the body. This drainage prevents the increase in pressure on the brain caused by hydrocephalus. VP शंट म्हणजे काय असं आपण व्हेंट्रोपरेटल शंट म्हणतो आपण याला. म्हणजे काय करतो आपण व्हेंट्रिकल्समध्ये आपण एक ट्यूब टाकतो, लॉंग ट्यूब टाकतो प्लास्टिकची, आणि ती दुसऱ्या पार्टमध्ये सोडलेली असते आपण, म्हणजे मग पेरिटोनियममध्ये सोडतो ही ट्यूब. ओके, म्हणजे काय होतं की जे हायड्रोसेफॅलस जे सेरेब्रोस्पायनल फ्लूइड जे एक्सेसिव्ह जे प्रोडक्शन होते तिथं ते डोक्यामध्ये, त्याच्यामुळे ब्रेनवर ताण पडतो किंवा ब्रेनवरती दबाव पडतो आहे. तर आपण काय करतो, ते एक्सेसिव्ह जे फ्लूइड आहे तिथलं तर ते ड्रेन करून घेतो, म्हणजे काढून घेतो ते नळीद्वारे. त्याला आपण म्हणतो VP शंट. देन हे बघा इथं दाखवले पिक्चरमध्ये की हे डोक्यामध्ये आपण इथं व्हेंट्रिकल्समध्ये आपण ही नळी टाकली आहे आणि त्या नळीद्वारे आपण खाली पेरिटोनियममध्ये हे एक्सेसिव्ह जे फ्लूइड कलेक्शन होतं ते आपण काढून घेतो आहे. त्याला आपण म्हणतो VP शंट. The VP shunt has at least 3 parts. Okay, the first part is the ventricular catheter.
व्हेंट्रिक्युलर कॅथेटर. देन विच गोज इन टू द ब्रेन, म्हणजे आपण सगळ्यात वरती जी नळी टाकली आपण म्हणतो व्हेंट्रिक्युलर कॅथेटर. त्याच्यानंतर द सेकंड पार्ट इज द वाल्व. वाल्व म्हणजे आपण त्याला कॉक पण म्हणू शकतो. ओके, विच कंट्रोल्स द प्रेशर विथ इन द ब्रेन. त्याच्यामध्ये त्याला असं एक राऊंड हे असतं की ज्याच्यामुळे आपण त्याचं प्रेशर मेंटेन करू शकतो. ओके, देन द थर्ड पार्ट इज अ डिस्टल कॅथेटर विच इज अंडरनीथ द स्किन अँड connects to the other parts of the VP shunt to space within the body, usually the abdominal cavity, also called the peritoneal cavity. म्हणजे सगळ्यात तिसरा पार्ट जो असतो तर तो आपला थर्ड पार्ट इज द डिस्टल कॅथेटर, म्हणजे हा आपल्या खालच्या बॉडी पार्टमध्ये ठेवलेला असतो. म्हणजे लाईक की आपण त्याला पण ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये किंवा पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये ठेवलेलं असतं ते वरचं फ्लुइड खाली ड्रेन करण्यासाठी. ओके, आता आपण हे केलं सगळं, सपोज व्ही पी शंट केलं आहे आपण, पण आपल्याला कसं कळणार की आपण केलेला व्ही पी शंट हा वर्किंग कंडिशनमध्ये आहे की नाही. ओके, सो वॉर्निंग सायन्स ऑफ अ व्ही पी शंट किंवा वॉर्निंग सायन्स फॉर अ व्ही पी शंट विच इज नॉट वर्किंग प्रॉपरली. So first is a headache that hurts more as the time passes. Okay, a headache that turns and the hurts more as time passes. Child acts irritated. This may be the only sign of a headache in child who is young or cannot speak. Okay, a headache that hurts more as time passes. Child acts irritated. This may be the only sign of a headache in a child who is young or cannot speak. म्हणजे जे लहान मुलं असतात ज्यांना बोलता येत नाही वगैरे, म्हणजे जे बोलू शकत नाही, तर ते मुलं जास्त इरिटेटली किंवा खूप जास्त इरिटेट होतात किंवा जास्त रडतात. ओके, इट इज ओनली साईन ऑफ अ हेडॅक इन चाइल्ड. ओके, म्हणजे एवढंच एक साईन असतं त्याच्यामध्ये त्यांना हेडॅक होतं हे आपल्याला कळू शकतं, इरिटेट झालेले असतात खूप जास्त प्रमाणात. ओमिटिंग विथ लिटल ऑर नो नॉशिया, फिलिंग ऑफ सिक टू हिज ऑर स्टमक, म्हणजे त्यांना नॉशिया होणार किंवा ओमिटिंग होणार, हे एक साईन आहे. त्यानंतर चेंजेस इन द पर्सनॅलिटी. फॉर एक्झाम्पल, अ चाइल्ड who is easy to deal with the becomes very hard to handle all of a sudden, or is just not acting right. म्हणजे चेंजेस इन पर्सनॅलिटी म्हणजे आपण काय म्हणू, तो असा बिहेवच करत नव्हता काही, म्हणजे आत्ता जे बिहेव करतो हे आजार झाल्यानंतर तो याच्या आधी त्यानं कधीही केलेला नव्हता. असं जर बिहेव करत असेल तो, तर मग त्याला आपण म्हणू शकतो चेंजेस इन पर्सनॅलिटी. म्हणजे आई म्हणते की याच्या आधी तो असं कधीच बिहेव नाही केलं त्यांनी, असं एवढं वेड्यासारखं कधीच वागला नाही तो, किंवा आत्ता तो जसं वागतोय तसं तर त्यानं कधीच केलेलं नाही. मग हे ज्या गोष्टी आहेत त्याला आपण म्हणतो चेंजेस इन पर्सनॅलिटी. ड्यू टू द डिसऑर्डर कंडिशन इट मे बी हॅपन. त्याच्यानंतर अ बल्जिंग सॉफ्ट स्पॉट ऑन युअर चाइल्ड्स हेड. बल्जिंग म्हणजे असं दाबला जाणारा, आपण त्याला थोडक्यात काय म्हणू की असा मऊ लहान मुलांना खेळायचा बॉल असतो एखादा, तर तो कसा दाबला जातो, तर त्याला आपण म्हणतो बल्जिंग स्पॉट. तो असा प्रकारचा त्या मुलांच्या डोक्यावरती येतो, म्हणजे थोडंसं ते बल्जिंग स्पॉट असतो तो. देन नेक्स्ट इज अ विजन प्रॉब्लेम्स. देर मे बी अ ब्लरी और डबल विजन और लॉस ऑफ विजन. इट मे बी द. Then what is shunt infection? Okay, a shunt infection occurs when a bacteria infect the tissue around the VP shunt. When the tissue is infected, it can cause the VP shunt to stop working properly. A shunt that does not work well can cause an increase in a pressure within the brain. This increase in the pressure can damage the brain or threaten your child's life. To help your child stay healthy, you should know the 3 signs of a shunt infection. Okay, so what are the 3 things of a shunt infection? A sign of a shunt infection is that a fever that is equal to or higher than the 100.4 degrees or 100.4 degree Fahrenheit or 38 degrees Celsius. Redness or swelling over the skin that runs along the path of a VP shunt. Then pain around the shunt or around the shunt tubings. आता व्हेंट्रिक्युलो ॲट्रियल शंट, आपण व्ही पी शंट बघितलं व्हेंट्रोपरायटल, आता आपण व्हेंट्रिक्युलो ॲट्रियल शंट बघतोय. व्हेंट्रिक्युलो ॲट्रियल शंट इज ऑल्सो कॉल्ड एज द व्हॅस्क्युलर शंट. इट शंट्स द सेरेब्रल व्हेंट्रिकल्स थ्रू द जायग्युलर वेन. म्हणजे आपण याला काय म्हणतो, व्हेंट्रिक्युलो ॲट्रियलला व्हॅस्क्युलर शंट पण म्हणतो. ओके, इट शंट्स द सेरेब्रल व्हेंट्रिकल्स थ्रू द जायग्युलर वेन अँड सुपेरियर व्हेन इन टू द राईट कार्डियक ॲट्रियम. म्हणजे आपण कुठून जातो, हा इट शंट्स द सेरेब्रल व्हेंट्रिकल्स थ्रू द जायग्युलर व्हेनमधून सुपिरियर व्हेना किंवा मध्ये जातो आणि तिथून तो राईट कार्डियक ॲट्रियममध्ये जातो. इट इज यूज्ड व्हेन द पेशंट इज ॲब्डोमिनल ॲबनॉर्मॅलिटीज. एक्झाम्पल पेरिटोनायटिस, मॉर्बिड ओबिसिटी और आफ्टर एक्सटेन्सिव्ह ॲब्डोमिनल सर्जरी.
This shunt requires a repeated lengthening in the growing child. आता मेडिकल केअर जे आहे ते मेडिकेशन्स, तर त्याच्यामध्ये काय काय करू शकतो आपण की मेडिकेशन्स अफेक्ट द CSF डायनॅमिक्स बाय द फॉलोइंग मेकॅनिझम. डिक्रीजिंग द CSF सिक्रेशन बाय द कोरॉइड प्लेक्सस. त्यासाठी आपण काय करू शकतो की ॲसेटोझोलामाइड आणि फ्रुसोजेमाइड आहे जे ते थ्रू आपण CSF सिक्रेशन कमी करू शकतो. इन्क्रीज इन CSF ॲब्सॉर्प्शनसाठी आपण काय करू शकतो, आयसोसॉर्बाइड. म्हणजे आयसोसॉर्बाइड काय करतं की इन्क्रीज करतं CSF ॲब्सॉर्प्शन. आता कॉम्प्लिकेशन कोणकोणते होऊ शकतात हायड्रोसेफॅलसमध्ये, तर पोटेन्शियल कॉम्प्लिकेशन हायड्रोसेफॅल इन्क्लूड मेंटल रिटार्डेशन होतं, MR चाइल्ड जे म्हणतो आपण मेंटल रिटार्डेड, तर तसं होऊ शकतं. किंवा इम्पेड मोटर फंक्शन, जे मोटर फंक्शन्स जे आहेत किंवा विजन लॉस आहेत हे होऊ शकतं हायड्रोसेफॅलसमध्ये. आणि डेथ पण होऊ शकते याच्यामध्ये. इन्क्रीज कॅनल प्रेशर, इंटरकॅनल प्रेशर जर जास्त वाढलं त्याच्यामुळे डेथ पण होऊ शकते. ओके, काही इन्फेक्शन जर झाली दुसरी तर त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतात. लास्टली द नर्सिंग डायग्नोसिस. कोणकोणते नर्सिंग डायग्नोसिस आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. द फर्स्ट नर्सिंग डायग्नोसिस इज द रिस्क ऑफ इंजुरी रिलेटेड टू द इन्क्रीज इंट्राक्रॅनियल प्रेशर, द रिस्क ऑफ इन्फेक्शन रिलेटेड टू मेकॅनिकल ड्रेनेज इन्स्टॉल्ड. त्यानंतर सेरेब्रल टिश्यू परफ्युजन रिलेटेड टू इन्क्रीज इंट्राक्रॅनियल प्रेशर ॲज एव्हिडन्स्ड बाय इन्क्रीज हेड सर्कम्फरन्स. त्यानंतर द रिस्क ऑफ स्किन इंटिग्रिटी रिलेटेड डिसऑर्डर्स विथ अँड द एम्फसिस ऑन द एरिया ऑफ स्कल रिजन. त्यानंतर impaired family process related to the situational crisis. Then risk of skin breakdown related to the swelling over skull region. त्यानंतर altered nutrition less than the body requirement related to disease condition. त्यानंतर knowledge deficit of a parent related to disease condition. हे सगळे नर्सिंग डायग्नोसिस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नर्सिंग केअर प्लॅन लिहिशाल त्यावेळेस युजफुल आहेत. त्यानंतर व्हॉट इज द प्रॉग्नोसिस, म्हणजे आजाराचं भविष्य काय असेल. तर द प्रॉग्नोसिस फॉर इंडिव्हिज्युअल डायग्नोस्ड विथ द हायड्रोसेफॅलस इज डिफिकल्ट टू प्रेडिक्ट, although there is some correlation between the specific cause of the hydrocephalus and the outcome. म्हणजे आपण असं एकदम एक्झॅक्टली सांगू शकत नाही याच्या प्रोग्नोसिसबद्दल की हेच होईल म्हणून. ठीक आहे. द सिम्टम्स ऑफ नॉर्मल प्रेशर hydrocephalus usually gets worse over time if the condition is not treated, although some people may experience temporary improvements while the success of treatment with the shunts varies from person to person. Some people recover almost completely after treatment and have a good quality of life. Early diagnosis and treatment improves the chance of good recovery. म्हणजे प्रॉग्नोसिसमध्ये आपण याच्यामध्ये सेकंडमध्ये असं म्हणू शकतो की जर ट्रीटमेंट आपण जर व्यवस्थित केली गेली नाही लवकर तर त्यामुळे मग जे होणारे सिम्टम्स आहेत खूप वर्स्ट असू शकतात. म्हणजे आपण त्याबद्दल सांगू पण शकत नाही की किती बॅड सिच्युएशन असू शकते. नर्सिंग मॅनेजमेंट, व्हॉट इज नर्सिंग मॅनेजमेंट वी डू. नर्सिंग असेसमेंट, त्याच्यामध्ये काय नर्सिंग डायग्नोसिस आपण ते आता बघितले तेच. नर्सिंग इंटरव्हेन्शनमध्ये आपण काय करणार आहे नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये, मेंटेनिंग सेरेब्रल परफ्युजन. जे सेरेब्रल परफ्युजन ते मेंटेन करण्याचं आपलं ते एक इम्पॉर्टंट काम असणार आहे. त्यानंतर प्रोव्हाइडिंग ॲडिक्वेट न्यूट्रिशन म्हणजे त्याला जे काही न्यूट्रिएंट्स जे पाहिजेत जे गरजेचे ते सगळे प्रोव्हाइड करणं. देन मेंटेनिंग स्किन इंटिग्रिटी म्हणजे डोक्याचा खालचा जो भाग आहे तो एक्सेस स्वेलिंग वगैरे जे होते तिथं तर ते मेंटेन करणं व्यवस्थित तिथली. त्यानंतर रिड्युसिंग पॅरेंटल एन्झायटी, पॅरेंट्सला हेल्थ एज्युकेशन वगैरे व्यवस्थित देऊन त्यांची अँझायटी कमी करणं. देन प्रिव्हेंटिंग इन्फेक्शन्स, जे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन्स वगैरे जे असतील तर ते इन्फेक्शन्स प्रिव्हेंट करणं. देन मेंटेनिंग फ्लूइड बॅलन्स, इलेक्ट्रिक बॅलन्स आहे तो मेंटेन करणं. दिस ऑल अबाउट द हायड्रोसेफॅलस. आता मी थोडक्यात तुम्हाला म्हणजे सांगतो की हायड्रोसेफॅलस म्हणजे काय असतं. तो आधीचा पार्ट जो होता तो पूर्ण सोडून जर आपण जर म्हटलं की हायड्रोसेफॅलस म्हणजे काय असतं तर हायड्रोसेफॅलस म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं. ओके, तर आपल्या शरीरातलं जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं त्याचं जर प्रोडक्शन जास्त झालं किंवा ॲब्सॉर्प्शन जर कमी झालं, म्हणजे इम्बॅलन्स तयार झाला कशामध्ये, जर तयार होण्यामध्ये आणि ते रिअब्सॉर्प्शन करण्यामध्ये जर इम्बॅलन्स जर तयार झाला तर त्यामुळं हा आजार होतो. हा आजार इम्बॅलन्स जर झाला सपोज CSFमध्ये कमी झालं किंवा जास्त झालं तर त्यामुळं काय होतं तर जे व्हेंट्रिकल्स असतात आपले सेंट्रल नर्वस सिस्टीममधले म्हणजे मेंदूतले जे आपले व्हेंट्रिकल्स असतात थोडक्यात आपण म्हणू डायलेट होतात. त्याच्यामध्ये सूज येते एकदम जास्त आणि तिथं प्रोडक्शन जे होतं CSFचं तिथं साचून राहतं आपल्या डोक्यामध्ये. ठीक आहे, तर ते व्हेंट्रिकल्समध्ये जास्त साचून राहिल्यामुळं काय होतं तिथं डोकं आपलं खूप मोठं व्हायला लागतं. म्हणजे बाळाचं डोकं खूप मोठं व्हायला लागतं.
द बोट झाल्यामुळं ते हेड सर्कम्फरन्स जो आहे किंवा हेड एकदम एनलार्ज होतं, त्याला आपण म्हणतो हायड्रोसेफॅलस. तर हायड्रोसेफॅलस झालं तर मग हे कशामुळं होतं, तर हे कंजेनिटली पण होतं किंवा ॲक्वायर्ड पण होतं. आता कंजेनिटली काय म्हणतो आपण, की थोडक्यात की काही जर मॅटर्नल इन्फेक्शन्स वगैरे असतील तर त्या गोष्टीमुळे हे होऊ शकतं. आणि ॲक्वायर्डमध्ये कसं ट्रॉमा वगैरे जर झाला काही तर त्या गोष्टीमुळे होऊ शकतं. त्यानंतर हे याचे सायलेंट सिम्पटम्स कसे ओळखायचे, तर फर्स्ट आहे की बेबी एकदम इरिटेड असतं, त्याला टेम्परेचर असतं. त्यानंतर त्या बेबीचं जे हेड सर्कम्फरन्स आहे तो जास्त वाढलेला असतो, सुचर्स सेपरेटेड झालेले असतात, असं एक बल्जिंग स्पॉट झालेला असतो डोक्यावरती. तर हे सायलेंट सिम्पटम्स आहेत. मग त्याच्यामध्ये ट्रीटमेंट आपल्याला काय करायची, त्याच्यामध्ये फक्त सर्जिकल ट्रीटमेंट की ज्याला आपण शंट म्हणतो. एक AV शंट असतो आणि एक VP शंट असतो. तो कॉमनली आपण VP शंट करतो. त्याच्यामध्ये खूप सिंपल आहे. आपण VP शंटमध्ये काय करतो, की डोक्यामध्ये एक नळी टाकतो, आपण त्याला कॅथेटर म्हणतो. ते कॅथेटर डोक्यामध्ये टाकून त्याच्यातून ते फ्लुइड तिथलं ड्रेन करतो आपण खाली, ते पेरिटोनियम कॅव्हिटीमध्ये आणतो आपण, त्याला म्हणतो आपण शंट. त्यानंतर नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये काय आपल्याला, नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये आपल्याला डेली हेड सर्कम्फरन्स घ्यायचं आहे, इन्फेक्शन होऊ द्यायची नाही आहे, व्यवस्थित पेशंटची केअर करायची आहे, पेशंटच्या जे नातेवाईक आहे त्यांना आपल्याला व्यवस्थित सगळं माहिती सांगायची आहे आजाराविषयी. त्यानंतर स्किन इंटिग्रिटी मेंटेन करायची, कारण तिथे सूज वाढत वगैरे असते त्याच्यामुळे. तर ही सगळी नर्सिंग इंटरव्हेन्शन हे सिम्पलमध्ये हायड्रोसेफॅलस, याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. आय होप की सगळ्यांना समजलं आहे की व्हॉट इज द हायड्रोसेफॅलस. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला म्हणजे पर्सनली क्वेरी विचारू शकतात. थँक्यू.